आता आपण वैभव लक्ष्मी मातेची पूजा मांडणी कशी केली तर हे बघूया। तर सगळ्यात आधी मी काय केलं की एक चौरंग घेतला, चौरंग म्हणजे पाट होता, तर पाट घेतला। त्या पाटावर जर तुमच्याकडे लाल कापड असेल तर लाल कापड अंथरून घ्या, पिवळं असेल तर पिवळं अंथरून घ्या। तर आता मी माझ्याकडे पिवळं कापड होतं तर मी पिवळं कापड हे अंथरून घेतलं आहे। आता पिवळं कापड अंथरल्यानंतर माझ्याकडे हा अष्टलक्ष्मी मातेचा फोटो होता। तुमच्याकडे लक्ष्मी मातेचा असेल, श्री हरिविष्णू सोबतचा असेल तर तुम्ही कोणताही फोटो घेऊ शकता, किंवा मूर्ती असेल तर मूर्ती पण घेऊ शकता। तर मी असा हा फोटो घेतलेला आहे। मी हा फोटो स्वच्छ पुसून घेतला, त्याची पूजा केली आणि मग तो फोटो तिथे मी ठेवलेला आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला अशी खाली ना ही तांदळाची रास घालून घ्यायची। आता ही तांदळाची रास घातली तर त्याच्यामध्ये ना असं थोडंसं गोल खड्डं करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हळदी कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि मग त्याच्यावर हा पाण्याने भरलेला जो कलश आहे तर तो कलश आपल्याला ठेवायचा आहे। त्या कलशावर आपल्याला बघा की स्वास्तिक काढून घ्यायचं आहे। स्वास्तिक काढल्यानंतर आपल्याला त्याच्या 8 बाजूंनी म्हणजे 8 दिशांना 8 रेषा ओढून घ्यायच्या आहे हळदी कुंकवाने आणि ह्या कलशामध्ये आपल्याला 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवायची आहे। आता हे कलशाचं झालं, त्याच्यानंतर आपल्याला बघा की म्हणजे पूर्ण पांढरे तांदूळ घ्यायचे आहे एका प्लेटमध्ये आणि आता ह्या प्लेटमध्ये आपल्याला जर तुमच्याकडे सोनं किंवा चांदी असेल तर ते ठेवायचं आहे, किंवा मग चांदीचं जर लक्ष्मीचं नाणं असेल तर ते ठेवायचं आहे, काहीही नसेल तर 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे। हीच आपली लक्ष्मी असती खरी। आता त्याला पण आपल्याला गंध अक्षदा फुलं अर्पण करून घ्यायचे आहे। आता ते झाल्यानंतर ह्या कलशाच्या समोर तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर आता हे बघा श्रीयंत्र आहे, याच्यावर कमलगट्ट्याची माळ ठेवलेली आहे मी। तर हे श्रीयंत्र आहे, तर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र ठेवायचं आहे आपल्याला। आता हे झाल्यानंतर आपल्याला कलशाच्या उजव्या साईडला शंख ठेवायचा आहे आणि कलशाच्या डाव्या साईडला आपल्याला घंटी ठेवायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला की चौरंगाच्या उजव्या साईडला गणपती बाप्पा, तर गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पाला 2 विड्याचे पानं घ्यायचे, त्याच्यावर आपल्याला अक्षदा टाकून घ्यायची आहे। मग गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे, त्यांना पण आपल्याला गंध अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहे, फूल अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यांना आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे। आता गणपती बाप्पांच्या शेजारी आपल्याला काय करायचं आहे 2 विड्याचे पानं घ्यायचे आहे, त्याच्यावर 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी, तर असं आपल्याला विडा ठेवायचा आहे। आता हे झालं, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की दूध साखरेचं नैवेद्य ठेवायचं आहे। म्हणजे आता आपल्याला दूध साखरेचं नैवेद्य ठेवायचं आहे, तुम्ही जो नैवेद्य बनवाल नंतर तो ठेवा। आणि आपल्याला काय करायचं आहे चौरंगाच्या एका साईडला बघा की हे नारळ घ्यायचं आहे, आपल्याला हे नारळ ठेवायचं आहे, त्याची पण आपल्याला पूजा करायची आहे। आता माझ्याकडे केळी होती प्रसादाला तर मग मी केळी ठेवली। आता त्याच्यानंतर बघा का मी अगोदरच म्हणजे पूजा करायच्या अगोदरच मी तो तिकडे दिवा लावून घेतला होता आणि त्या दिव्याची पण मी पूजा करून घेतली होती। आणि आता मी इकडे काय केलेलं आहे की तुपाचा दिवा लावलेला आहे, धूप दीप लावून घेतला आणि मी तुपाचा पण इथे दिवा लावून घेतला आहे, मी त्याची पण पूजा केलेली आहे। आता त्याच्यानंतर हे बघा की वैभव लक्ष्मी माता व्रत, आता हा छोटासा ग्रंथ आहे, तर आता हे व्रत आपण का करावं बघा की सुख शांती वैभव आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हे खूप चमत्कारिक असं व्रत आहे आणि याची खरंच प्रचिती येते ह्या व्रताची, खूप बायका करतात। आणि त्याच्यानंतर संतान प्राप्तीसाठी देखील हे व्रत खूप महत्त्वाचं आहे। आता हे व्रत बघा की श्रावण महिन्यामध्ये म्हणजे श्रावण महिन्यामध्ये जेवढे शुक्रवार येतात तेवढे शुक्रवारी बायका हे व्रत करतात, किंवा मग याचा 5 व्रताचा 7 व्रताचा 11 व्रताचा किंवा 21 व्रताचा तर असा संकल्प केला जातो। आणि असं काही नाही की तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये पण हे करू शकता, म्हणजे केव्हाही तुम्ही हे व्रत करू शकता असं काही नाही आहे, पण श्रावण महिन्यामध्ये खूप जास्त ह्या व्रताला महत्त्व आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे बघा की ह्या अष्टलक्ष्मी दिलेल्या आहे, श्री ऐश्वर्य लक्ष्मी माता। तर आता आपल्याला काय करायचं आहे थोडंसं असं पाणी शिंपडून घ्यायचं आणि आपल्याला ह्या लक्ष्मी मातेची आपल्याला पूजा करायची आहे, तिला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। आता त्याच्यानंतर हे खाली जे दिलेलं आहे ते म्हणायचं आहे, हे श्री ऐश्वर्य लक्ष्मी माते तू योगिनीला जसे फळ दिलेस तसे फळ आम्हा सर्वांना दे आणि आमचे सर्वांचे कल्याण कर, असं म्हणायचं आहे, तिचा नमस्कार करायचा आहे। त्याच्यानंतर ही श्री वीरलक्ष्मी माता सेम तशीच आपल्याला पूजा करून घ्यायची आहे, हे म्हणायचं आहे खाली दिलेलं। अशा ज्या अष्टलक्ष्मी माता आहेत आपल्याला यांची अशीच सेम पूजा करून घ्यायची आहे, आपल्याला यांची पूजा करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे। तर आता संकल्प तुम्ही हातामध्ये पाणी घेऊन आपलं नाव गोत्र सांगायचं आहे, कोणती तुमची इच्छा आहे तर ती इच्छा सांगायची आहे आणि वैभव लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे। तर असा आपल्याला संकल्प करून घ्यायचा आहे। आता आपल्याला म्हणजे पोथी सुरू करायच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे की गणपती बाप्पांची
गणपती बाप्पांची आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, असं म्हणून आपल्याला नमस्कार करायचा आहे। आता हे झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी स्तवन म्हणायचं आहे। खूप छान आहे हे लक्ष्मी स्तवन। तर आपल्याला हे लक्ष्मी स्तवन म्हणायचं आहे। हे बघा की 14 नंबरच्या पानावर, म्हणजे जेव्हा तुम्ही हा ग्रंथ घ्याल तर ह्या ग्रंथामध्ये तुम्हाला सगळे नियम, पूजाविधी सगळं मिळून जाईल। तुम्हाला म्हणजे कोणतीही व्हिडिओ किंवा काही म्हणजे ऐकायची गरज पडणार नाही। आणि बघा की ह्याच्यावर मंत्र आहेत, त्याच्यानंतर की आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी श्लोक आणि मंत्र दिलेले आहेत। आपल्याला ह्या मंत्रांचं देखील पठण करायचं आहे। बघा सगळे मंत्र दिलेले आहेत त्याच्यामध्ये, की पुत्रम देही धनम देही सर्व कामाश्य देही मे रूपम देही जयम यशो देही द्विषो जही। तर असे सगळ्या प्रकारचे मंत्र दिलेले आहेत। आपल्याला ह्या मंत्रांचं देखील पठण करायचं आहे। त्याच्यानंतर श्री महालक्ष्मी अष्टकम, तर हे बघा श्री महालक्ष्मी अष्टकम आहे। तर हे तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त वेळेस म्हणता येईल तेवढं जास्तीत जास्त वेळेस हे अष्टकम हे म्हणायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला मग काय करायचं आहे, तर कथा वाचायची आहे। आता कथा वाचून झाल्यानंतर मग आपल्याला आरती वगैरे करून घ्यायची आहे देवीची। आणि बघा की ह्या ग्रंथामध्ये शेवटी ना अनुभव पण दिलेले आहे। कोणाला काय अनुभव आला ना तर हे अनुभव देखील या ग्रंथामध्ये दिलेले। तर बघा याच्यामध्ये सगळे नियम दिलेले आहेत। हे जे हा जो ग्रंथ आहे ना छोटासा, तर आता आपण पूजाविधी वगैरे सगळं बघितलं। याच्यामध्ये ना सगळे नियम वगैरे सगळं दिलेलं आहे याच्यामध्ये। त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे कोणतीही व्हिडिओ बघण्याची सुद्धा गरज नाही। तुम्ही जर हा ग्रंथ आधी काळजीपूर्वक वाचला ना तर तुम्हाला काहीही दुसरं बघण्याची गरज नाही। तुम्ही त्याच प्रकारे छान पूजा मांडणी वगैरे करून घ्यायची आहे। तर आता बघा की याचे नियम पण एकदम म्हणजे थोडेसेच नियम आहे, की श्री वैभव लक्ष्मी मातेची व्रत श्रद्धायुक्त अंतकरणाने व प्रसन्नतेने करावे। हे करताना इतरांच्याही कल्याणाची भावना ठेवावी। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ही, की आपण बघा की थाटमाट की खूप पूजा मांडणी आपण ज्याला म्हणतो ना, की तुम्ही खूप एकदम डेकोरेशन वगैरे केलेलं आहे, पण जर मनात भाव नाही तर त्याचा काहीही उपयोग होत नाही। तर आधी काय की श्रद्धा असावी, मनामध्ये भाव असावा आणि दुसऱ्यांविषयी कपट नसावं। ती गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे, की जसं माझं कल्याण कर तसं इतरांचं पण कल्याण कर। तर हा भाव खरं मनात असावा। आणि हे व्रत स्त्री पुरुष कोणी देखील करू शकतं। त्याच्यानंतर सुवासिनी स्त्रियांनी हे व्रत केले तर फारच चांगले असते। घरात सुवासिनी नसेल तर इतर कोणत्याही स्त्रीने किंवा कुमारिकेने हे व्रत करावं। हे व्रत करण्यास शुक्रवारी सुरुवात करावी। शुक्रवारीच हे व्रत करायचं आहे। 11 शुक्रवार किंवा 21 शुक्रवार किंवा 21 पेक्षा जास्त शुक्रवारचा देखील तुम्ही संकल्प करू शकता। किंवा मग आता श्रावण महिना आहे तर श्रावण महिन्यामध्ये देखील फक्त कोणी श्रावण महिन्याभरच हे शुक्रवारचं व्रत करतात। आता त्याच्यानंतर ही पूजा आपण स्वतः मनोभावे करायची आहे, गुरुजींची गरज नाही। ही खूप सोपी मांडणी आहे। ह्या ग्रंथामध्ये सगळं दिलेलं आहे, तर तुम्ही स्वतःच याची पूजा मांडणी करू शकता। आता व्रत सुरू केल्यावर शुक्रवारी गावाला जावे लागले किंवा प्रवास करावा लागला तर मग आता काय करायचं। आता जर समजा तुमच्याकडून पूजा मांडणी झाली नाही आणि ग्रंथाचं वाचन झालं नाही, पण तुम्हाला उपवास हा करायचा आहे। तुम्ही जरी गावाला गेले किंवा मग जर मधीच मासिक धर्म वगैरे आला तर तुम्हाला उपवास करायचा आहे। पण जर पूजा मांडणी ज्या दिवशी होणार नाही आणि ग्रंथ वाचला जाणार नाही तर तो उपवास आपण मोजायचा नाही। एक उपवास अजून तुम्हाला एक्स्ट्राचा करावा लागेल। आता हे झालं। त्याच्यानंतर सुतक जर आलं तर काय करायचं, सुतक संपल्यानंतरच्या शुक्रवारी व्रत करावे। संकल्पित जी संख्या आहे आपली ती पूर्ण करावी। म्हणजे बघा की इतर वेळेस आपण काय करतो, सुतक हे खूप मोठं असतं, विटाळ किंवा सुतक म्हणून आपण ती सेवा परत नव्याने सुरू करतो। तर याचं तसं करायचं नाही। आता जर समजा तुमचे 5 शुक्रवार झालेले आहे, सुतक संपलं तर त्याच्यानंतर तुम्ही 6वा शुक्रवार हा काउंट करायचा आहे असं। आता कोणतीही अडचण एखाद्या शुक्रवारी जर आली तर हे व्रत जर तुम्हाला करता आलं नाही तर चिंता करायची नाही। ते व्रत म्हणजे अजून एक एक्स्ट्राचा शुक्रवार आपल्याला करायचं आहे। आता लक्ष्मी मातेची एकूण 8 चित्रे या पुस्तकामध्ये दिलेली आहेत, तर त्याची आपल्याला पूजा करायची आहे। आणि श्रीयंत्राला देखील आपल्याला नमस्कार करायचा आहे। आता आपण दाखवलं ना मी तुम्हाला पूजेमध्येच, मगाशी तुम्हाला मी दाखवलेलं आहे की हे श्रीयंत्र म्हणजे आपण सगळ्या याची पूजा मांडणी ही करून घेतलेली आहे आणि सगळ्या याची पूजा केलेली आहे आपण। आणि आता सगळ्यात महत्त्वाचं काय की बघा की याचा उपवास तर आपण शक्यतो उपवासात धरायचा आहे ह्या व्रताचा। पण आता काहींना जर आरोग्याविषयी काही तक्रारी असेल, त्यांना उपवास करणं शक्य नसेल तर त्यांनी उपवास नाही केला तरी देखील चालेल, फक्त मनोभावे पूजा ही करायची आहे।
आणि हे व्रत कसं आहे की शास्त्रशुद्ध पद्धतीने करावं, ठराविक संख्या पूर्ण झाल्यावर उद्यापन करावं। आता याचं काय आहे की तुम्ही जेवढ्या व्रताचा जो संकल्प केला आहे तर तेवढे शुक्रवार हे व्रत आपल्याला करायचं आहे आणि त्याचा आपल्याला नंतर उद्यापन करायचं आहे। तर आता उद्यापन करायच्या वेळेस काय करायचं आहे तर तुम्ही 5 किंवा 7 सवाशिनी किंवा कुमारिकांना बोलवा आणि 5 किंवा 7 तुम्ही सवाशिनी किंवा कुमारिकांना बोलवा, त्यांची लक्ष्मी स्वरूप त्यांना मानून त्यांची पूजा करा, त्यांचे पाय धुवा आणि जर मुली असेल तर तुम्ही त्यांना आवडीच्या गोष्टी ह्या गिफ्ट करायच्या आहे, फळ द्यायचं आहे आणि ही जी हे आहे ना तर याची एक प्रत, त्याच्यानंतर याच्यावर तुम्हाला एखादं फळ आणि दुसरी तुमची अजून काही देण्याची इच्छा असेल तर ते द्यायचं आहे। सुवासिनी जर बायका असेल तर त्यांची ओटी भरायची आहे, त्यांना ही एक प्रत द्यायची आहे, एक फळ द्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला मग तुमची जर इच्छा असेल तर त्यांना काही खायला द्या किंवा मग खीर बनवा, लक्ष्मी मातेला खूप प्रिय असते तर ती खीर तुम्ही त्यांना द्या। तर अशा प्रकारे आपल्याला या व्रताचं उद्यापन हे करायचं आहे। तर तुम्ही बघा की तुम्हाला व्हिडिओ बघायची सुद्धा काहीही गरज नाही, हे तुम्ही जर ग्रंथ घेतला, हा छोटंसं जर पुस्तक घेतलं तर याच्यामध्ये सगळं आहे आणि अगदी एकदम सोप्या साध्या पद्धतीने दिलेलं आहे सगळी माहिती। तर तुम्ही हे बघून सगळं काही व्यवस्थित पूजा मांडणी करू शकता आणि एकदम सोपा आहे। छोटीशी कथा आहे, ही वाचायची, देवीची आरती करायची आहे, देवीला नैवेद्य दाखवायचा आहे। तर खूप सोपं हे व्रत आहे, जेवढं सोपं आहे पण ते कैक पटीने जास्त फलदायी आहे। तर खरंच तुमची कोणतीही इच्छा असू द्या तर कृपया तुम्ही हे व्रत करा, याचा अनुभव खूप चांगला आहे। खूप जणांना याचा कोणतीही इच्छा असू द्या, संतान प्राप्ती, वैभव, ऐश्वर, काहीही असू द्या तुमची इच्छा, तर ती इच्छा खरंच पूर्ण होती। तर त्याच्यानुसार तुम्हाला जेवढे शुक्रवार हे व्रत करायचं आहे तेवढ्या शुक्रवारचा संकल्प करायचा आहे आणि तुम्ही हे व्रत करायचं आहे। जास्तीत जास्त महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला पठण करायचं आहे। श्रीयंत्रावर कुंकुमार्चन ह्या दिवशी करायचं आहे, ते करायला आपल्याला विसरायचं नाही। तर अशा प्रकारे छोटीशी माहिती होती पण खूप कामाची आहे आणि हे व्रत बघा की ही माझी आजची पूजा मांडणी आहे, मी देखील ह्या व्रताला सुरुवात केलेली आहे। तर तुम्ही देखील नक्की हे व्रत करावं आणि काही हरकत नाही, समजा आजचा पहिला शुक्रवार आहे, तुम्हाला जर हे व्रत करणं आज शक्य झालं नाही, मासिक धर्म असू द्या किंवा मग माहितीच नाही, विसरून गेलो असं असेल तर काही हरकत नाही, तुम्ही पुढच्या शुक्रवारपासून देखील ह्या व्रताला सुरुवात करू शकता। फक्त हे व्रत करायचं आहे, हे खूप फलदायी व्रत आहे, खरं सांगते मी। तर अशा प्रकारे आपण झालेली सेवा ही स्वामींच्या चरणी रुजू करूया आणि हे व्रत नक्की करूया। तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।